कोल्हापूरमध्ये आज हायकोर्टाच्या खंडपीठाचं उद्घाटन होणार आहे। हायकोर्टाचं सर्किट बेंच सुरू होणार आहे। भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। कोल्हापूरमध्ये आज हायकोर्टाच्या खंडपीठाचं उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत कोल्हापुरातील सर्किट बेंचचं उद्घाटन सोहळा पार पडणार आहे। या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश उपस्थित राहणार आहेत। आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्यासोबत जोडले। सतेज, कोल्हापूरमध्ये आज हायकोर्टाच्या खंडपीठाचं उद्घाटन होणार आहे। किती वाजता होणार आहे, त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच नीलम, आपण पाहिलं तर मुंबई उच्च न्यायालयाचे जे सर्किट बेंच आहे त्याचं उद्घाटन आहे ते आज साधारणतः दुपारी 3 ते 3:30 वाजण्याच्या सुमारास होणार आहे। यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई सर यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन आहे ते होणार आहे। त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाची जय्यत तयारी आहे ती या ठिकाणी करण्यास सुरुवात झालेली आपण पाहतो। या ठिकाणी खरं तर सर्किट बेंच जो बोर्ड आहे तो देखील काल रात्री लागलेला आहे आणि या ठिकाणी ही जी इमारत आहे या इमारतीतून खरं तर हे सगळं कामकाज आहे ते चालणार आहे। यासाठीचा जो स्वच्छतेचा जो भाग आहे, या ठिकाणी रस्ता आहे तो स्वच्छ करण्यात येत आहे आणि या ठिकाणी ही इमारत पाहतो आपण। या इमारतीमधूनच हे सगळं कामकाज आहे ते या ठिकाणी चालणार आहे। जवळपास 40 वर्ष कोल्हापूरकरांनी यासाठी जो आहे तो लढा दिलेला होता आणि या लढ्याच्या नंतर कुठेतरी आता या ठिकाणी आपण पाहतोय की हे सर्किट बेंच आहे ते या ठिकाणी उभं राहतंय, त्याचं कामकाज आहे ते उद्यापासून चालू राहणार आहे। एक महत्त्वाची बाब म्हणजे याचा जो कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा आहे तो मेरी वेदर ग्राउंडवरती साधारणतः 4च्या आसपास सुरू होणार आहे आणि त्या ठिकाणी सर्व मान्यवरांची भाषणं देखील होणार आहेत। कालच सरन्यायाधीश भूषण गवई सर हे जे आहेत ते या ठिकाणी कोल्हापुरात दाखल झालेले आहेत। त्यांनी शाहू समाधी स्थळाचं दर्शन जे आहे ते घेतलेलं आहे। त्यासोबत कोल्हापूरकरांनी देखील त्यांचं उत्स्फूर्त असं स्वागत केलेलं आहे। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर कोल्हापूरकरांनी इतके वर्ष दिलेल्या लढ्याला कुठेतरी एक यश आलेलं आहे आणि आता सगळे जे कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, सोलापूर असेल, इकडं पाहिलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यातील जे वकील आहेत ते देखील आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। आणि महत्त्वाची बाब म्हणजे जो मुंबईला जाण्यासाठी जो वेळ लागत होता आणि पैसा खर्च होत होता तो आता कुठेतरी ह्या सगळ्या जिल्ह्यातील वकिलांचा आणखीन पक्षकारांचा थांबणार आहे। त्यामुळे जलद गतीने न्याय या सगळ्या ठिकाणी मिळेल अशी अपेक्षा देखील या ठिकाणी व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते। जी नक्कीच, याचे अपडेट